हॅलो गाईज, आपण आलोय अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण चाललोय नाणेघाटला. सो इकडे मागे पार्किंग आहे. गाडी आपण ठेवली इकडे. आपली बाईक पार्क केली, 20 रुपीज चार्ज. आणि आता स्टार्ट करूया आपण चढायला. स्टार्टिंग पॉइंट आहे इकडे समोरच. अभि मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडे लिहिलंय वरती बोर्ड, नाणेघाट 6 किलोमीटर्स. आणि हे आहे स्टार्टिंग पॉइंट. असं थोडस छत्री बित्री लावलेली आहे तिकडे बसायला. इकडून स्टार्ट करूया आपण आता. लेट्स बिगिन. हे आहे मेन गेट. आणि हा आहे रस्ता. आणि आपल्याला जायचंय तिकडे वरती. छोटूस दिसत असेल थोडस. इकडे आलोय आता. 2 रोड आहेत, तर कधी पण लेफ्ट वाला रोड घ्या. हे वाला, हे. इकडे नाही जायचं, इकडे जायचं. तिकडे गेलो तर परत इकडेच येणार. पुढे जाऊन फिरून थोडस ऐसा रे तैसा. अँड तिकडे जायचं, तिकडे 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 तिकडे. ह्या ॲपमध्ये जायचं आपल्याला. इकडे एक्झॅक्टली त्या पॉइंटला जायचं आपल्याला. गाईस, एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. बघून घाबरलो मी ॲक्च्युली. हे बघा कसं बसलाय बघा तिकडे तो. गुपचूप मध्ये तिकडे शांतपणे बसलाय. मी बोललो हाय काय हे, इतकं क्रेझी. हा अजून एक गेट. इकडे पण गाडी पार्क करू शकता. इकडे फ्री पार्किंग आहे मला वाटतं. जर 20 रुपीज वाचवायचे असतील तर इकडे पार्क करा गाडी. आणि इकडे सेफ्टी थोडी कमी असू शकते, बाकी काही इश्यू नाही. हे बघा गाईज, इकडे काय बघा, पाणी. ओ माय गॉड. पहिला झरा, पहिला झरा भेटला आपल्याला. झरा, जरासा झरा आहे हा. तर आता इकडे आपण पाय बुडवूया, जरा ओले विले करूया. मस्त मजा, मस्त मध्ये एकदम. इकडे मस्त यार, नजारा जबरदस्त. वाव. इथे थोडस डॅम सारखं बनवलं आहे त्यांनी. आणि इथे पोज करून उभी आहे. फोटो काढायचा आहे मला वाटतं इथे. पोज मॅन, पोज मॅन. ए पडू बिडू नको भाई, धप्प करून आवाज येईल, सुनामी येईल तिथे पण. अजून एक क्रॉसिंग. इकडे कचरा पण टाकून ठेवलाय. नाही, डॅमच बनवलाय वाटतं परत. एवढं डॅम का बनवत आहेत काय माहिती यार. पण भारी आहे ना, मस्त. आणि इकडे पण मस्त. आणि ते पाणी मस्त क्लीन वाटर, एकदम क्लीन वाटर आहे इकडे. थोडंसंच झालंय आता, अजून जंगल अजून वाढेल. मोर जंगली रस्ता टू कम. ते काय होतं, खूप सारे. असं वाटतंय पूर्ण आपण एकदम क्रेझी डेन्स फॉरेस्टच्या आतमध्ये आलेलो आहे. किडे बिडे खूप आहेत बे इकडे. मला एकदम चावले पण पायाला. काय होते काय माहिती. काय मस्त आहे बापरे, डेंजर. आणि इकडे छोटे छोटे स्टॉल पण आहेत मध्ये मध्ये काहीच. जर कोणाला काही क्विक मंचिंगसाठी हवा असेल तर इकडे असे स्टॉल्स आहेत. मॅगी बिगी कॉर्न बीन भेटून जातं. पाणी ॲज वेल. पाऊस चालू झालेला आहे थोडा थोडा. आणि इथून क्लाइम्बिंग पण चालू झाली आहे थोडी थोडी आता. हे जस्ट स्टार्ट आहे, म्हणजे इथे कंटिन्युअस क्लाइम्ब नाही आहे. आता छोट्या छोट्या ब्रेक्सवरती थोडं थोडं क्लाइम्ब आहे. तळीकडून वरती गो.
शिकली शिकली पोरगी. इकडून पण जाऊ शकते. साग, त्याचे लीफ काढायचे आणि छत्री वाटी टोपी सगळं. छोटीशी एक क्लाइंब आता जस्ट कंप्लीट होत आली. एवढंच जायचं आता वरती. आणि मग इकडे एक स्टॉल आहे, परत आलो वरती आणि आहे एक स्टॉल. अजून लाईक 4 किलोमीटर असतील वरती रफली. लास्ट टाइम ही पोरगी खूप पुढे पुढे करत होती. किती वर्ष आली त्याला? 2, 3, 4 वर्ष आधी आलेलो आपण. 4 वर्ष आलेलो तेव्हा टनाटन उड्या मारून ही चढत होती. पण आता आता बोलते थांबूया ना जरा. तेव्हा मी जरा काय असं टेकलेलो. तर एवढं मला ऐकवलेलं की नाही. अरे बापरे, रेडबुल पाहिजे. उडत जाणारे वाटतं आता वरती. एनर्जी घेते हे रेडबुल. हे बघ इकडे काय अशी मार्किंग पण लावले, हरवायला नको रस्त्याला म्हणून. कपाळावर बघ तुझ्या. असे थ्रू आउट द वे आहे. तसं हरवण्यासारखा रस्ता नाही, बट स्टील काही खूपच मंदळ लोक असतात. होपफुली ते हे बघून प्रॉपरली जाऊ शकतात. आता आपण डोंगराच्या फुट्सला पोचणार आहे. ही एक छोटी क्लाइंब, वरती थोडा सपाट एरिया आहे आणि वरती अजून एक स्टॉल पण आहे. तर आता हे पटापट चढूया आणि मग हे जसं आपण पार करू तसं वरती गेलो ना, क्लिअर व्ह्यू येणार नाणेघाटचा, एकदम क्लिअर. आली बाबा आली. इकडे पूर्ण सपाट आणि आता तिथं जायचंय. खूपच थोडंसं बाकी. आता लोक दिसत असतील तिकडे. तिथे जायचं आपल्याला एक्झॅक्ट त्या पॉइंटला. आता येस, त्या गॅपमध्ये. यस, हा समजू शकता हाफ पॉइंट तिकडचा. आणि आता इथून स्टेअर्सवाला क्लाइंब आहे पूर्ण. आणि इथे हे 2 दुकान आहेत भेटणार उलट. हेच इकडून आता पायऱ्या सुरू झाल्यात आणि आता खूप वैताग येणार आहे. पायऱ्या चढायला खूप त्रास होतो मला. नॉर्मल ऑफ रोड असतं तर बरं वाटतं. पायऱ्या 4 शीट. आता ऑलमोस्ट 70-80% असाच रस्ता आहे स्टुपिड पायऱ्यांचा. काय अशी क्लिफ आहे, इकडून पोरी धक्का देऊ शकतात कोणाला पण. हातपाय तर तुटतील ऍटलिस्ट. पूर्ण जंगल, डेन्स फॉरेस्ट. इतना मस्त है ये दृश्य. आता पूर्ण जंगल आहे, क्रेझी जंगल. असं वाटतं आपण ॲमेझॉनच्या रेन फॉरेस्टमध्ये आलोय. आणि इकडे खूप मच्छर आहेत. सो तुम्ही जर याल पावसात तर मॉस्किटो रिपेलंट घेऊन या, म्हणजे लावून या स्वतःला. आणि सोबत पण घ्या थोडा, बिकॉज स्वेटनी ते वॉश होऊन जाईल. तर परत लावायला छोटासा एक घेऊन यायचा. काय क्रेझी आहे इकडे बघा जरा. दिस इज सो गुड. पाणी पडतोय. थोडं जोरात पाऊस असतं तर आय थिंक वॉटरफॉल भेटला असता आपल्याला स्टेअर्सवाला. बट थोडं कमी स्पीडमध्ये पाऊस आहे, सो चिंटू चिंटूसा फ्लो होतोय. आणि आता समजा अजून
40-50 मिनिट्स किंवा 1 तास वरती जायला मॅक्स. आणि आपण वरती असणार. होपफुली वरती पाऊस पडेल तर मजा येईल, कारण पाऊस पडत असेल तर आपल्याला एक जबरदस्त गोष्ट दिसेल, ज्याला बोलतात रिव्हर्स वॉटरफॉल. हा वाला स्पॉट बघा कसला भारी आहे, पूर्ण जंगल आणि मधून स्टेअर्स. गाईस बाहेर चालू झालाय पाऊस आणि हा आहे आपला रस्ता. आता काय अडकली बॅग, माझी बॅग अडकलेली झाडामध्ये. मला वाटलं पकडलं कोणीतरी मला. बापरे जोरात आला रे. एकदमच जोरात पाऊस आलेला आहे, टपाटप टपाटप असा. आणि आपण झाडाच्या सावलीमध्ये लपूया थोडा वेळ. मस्त क्लाउड्स आले तिकडे डोंगरावर. आणि आता ऑलमोस्ट आपण पोहोचलोय. अजून 15-20 मिनिटं मॅक्स आणि मग आपण टॉपला असणार. आणि एकदम ओली झुलफे माझी. हो आता पोहोचलो आपण. काय इथे बघा एक पाण्याचं छोटं स्टोरेज सारखं बनवलेलं आहे, खूप जुनं. इकडे पाणी कलेक्ट होतो, जे पण इकडून ट्रॅव्हल करायचे त्या लोकांसाठी, टू ड्रिंक अँड ऑल. तर हे बघा बघा गाईस, इकडे सगळं पाणी स्टोर व्हायचं. काहीतरी लिहिलं इकडे, रिडेबल नाही आता एवढं, बट येस हे आहे पाण्याचं स्टोरेज. आणि इकडून व्ह्यू बघा. आणि हा माकड बघा बसला इकडे आपला. आलो आपण गेट कडे आता. ये तू थांबू नको, खाली बघा नाही रे, पाईप नाही तर जाशील कुठेतरी, मग परत चढावं लागेल तुला. आपल्या माईकची केस अशी कुत्र्याचे कुत्र्यासारखे झालेत. लेट्स गो. इकडे फोटोशूट चालू आहे काही रस्त्यामध्ये जराशी. लोक इकडे पिकनिक करतायत, आय डोंट नो वाय. आणि कुत्र्यासारखे ओरडता पण आहेत. गर्दी बघा किती आहे, बापरे पाय ठेवायला जागा नाही इकडे, एवढी लोक आलेत आज. हा आहे मडका, ज्याच्यामध्ये पॉइंट्स कलेक्ट करायचे लोक. आणि हे आहे टॉप. वाच मराठीत वाच. सुरुवात दगडी रांजण. लोणेचे प्रवेशद्वार, बाजूच्या भिंती, मधली क्यू आर भिंत. स्कॅन केला तर ऑडिओ गाईड पण नाही. मी आहे ना, हे आपण आता बघून आलोय ते दिस वन. दे मी पकडतो, तू हे घे माईक आणि बोल, प्रेझेंट कर, समज शिकवते बरं. नो आय एम नॉट. जा बायजू, नो नो इट्स नॉट गन. चल जा. जा रे, मी नाही करणार आहे. हे आहे मेन, ज्याच्यात व्हायचं कलेक्शन. पाणी भरलंय त्याच्यामध्ये पूर्ण पाणी. आतमध्ये फोन नको टाकू, उतरायला लागेल. तर गाईज इकडे आहे अजून एक स्पॉट वरती थोडं चढल्यावर, जिकडून मस्त व्ह्यू येतो. तर पटापट वरती जाऊया आपण.
हे बघा गाईज, आपण आलो आहे वरती व्ह्यूसाठी, बट इथे आता काहीच व्ह्यू नाही कारण खूप पाऊस झाला आहे आणि सगळे क्लाउड झाले आहेत आपल्यासमोर, तर काहीच दिसत नाही इकडे. जेव्हा क्लाउड्स नसतात तेव्हा पूर्ण व्हॅली दिसते इथून, बट आता तर फक्त आपल्याला क्लाउड्सच दिसणार आहेत आणि व्ह्यू तर नाही इकडे काय आज, कारण एवढं क्लाउड्समुळे. सो थोडा वेळ थांबू, इकडे बसू, टाईमपास करू आणि मग परत खाली जाऊया. सो गाईज, आपण थोडा वेळ थांबलेलो वरती, वेट करत होतो की क्लाउड्स जातील आणि आपल्याला व्ह्यू भेटेल, बट अनफॉर्च्युनेटली असं काही झालं नाही. आणि ऑलमोस्ट 1-1.5 तास वरती थांबल्यावरती आता खाली उतरायला स्टार्ट केलं आहे. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला खाली पोचायला, आणि पाऊस तर काय थांबायचं नाव नाही. सो लेट स्टार्ट द डिसेंट. सो थोडंसंच खाली उतरलेलो आपण, आणि इथे बघा आम्हाला कोण भेटलं आहे. हा आहे डॉगेश. अचानक कुठून तरी आला आणि आता सोबत चालायला लागला आपल्या. तर थोडं थोडं पुढे जातो आहे आणि थांबतो मग, आणि मागे बघतो आम्ही येतो आहे की नाही, आणि जसं आम्ही दिसलो ना त्याला की मग परत थोडं पुढे चालायला लागतो. तर चांगले, चला आता गाईड भेटला आपल्याला एक, पटापट आता जाऊया ह्याच्यासोबत खाली. चलो गाईस, आता आपण उतरलोय खाली आणि आता रोडच्या जवळ पोहोचलोय आपण. ट्रेक आपला संपलाय आता, आणि घाम आपला संपलाय निघून निघून, आणि आता आपण गपचूप गाडीमध्ये बसू. आय मीन गाडीवर बसू, मी घोडा चालवेल, ही मागे राणी मस्त अशी मोठी बसणार आणि आपण आता घरी पोचूया पटापट. अजून 1.5 तास लागेल घरी पोचायला इकडून पण. सो टाटा करतो मी तुम्हाला. एव्हरीबडी टाटा, एव्हरीबडी. तू पण टाटा कर. टाटा.